अजित पवार मध्यंतरी नाही का बोलले, राज ठाकरेंना शेतीमधलं काय कळतं, त्यांना तर काय खाली काय उगवतं आणि वरती काय उगवतं माहिती नाही. अजित पवारांनी आम्हाला सांगू नये आमच्याकडे खाली काय उगवतं आणि वरती काय उगवतं, आम्हाला सगळं माहिती आहे. शेतीमधलं आम्हाला कळतं की नाही, जमिनीच्या भावातलं कळतं ना रे तुला. असले विदूषिती चाळ्यामुळे लोकांची करमणूक होत असेल, पण लोकांचे प्रश्न सुटत नसतात. त्या ठिकाणी लोकांच्या भावना नुसती नौटंकी करून भडकवण्याचं प्रक्षोभ वक्तव्य करून लोकांची मनं जिंकता येत नसतात, हे समजण्या इतकं शहाणपण देखील काही लोकांना त्या ठिकाणी आलं नाही. आज अजित पवार म्हणाले की नकला करून काही राज्य चालत नसतं. नक्कल करायला पण अक्कल लागते. अजित पवारांना कधी कळू पण शकत नाही. मी अजूनपर्यंत त्यांचा हासरा फोटोच नाही पाहिला. सतत गंभीर, आणि गंभीर असणं स्वाभाविक आहे. म्हणजे दिवस रात्र मोजत बसायचं, त्याच्यामध्ये गंभीर राहणारच माणूस. ते त्यांच्या काकांसारखेच काहीतरी म्हणे, सकाळी उशिरा उठून कामं होतात का, मला बोलतायत. तू काय सकाळी चहा द्यायला येतो का मला? कोणाचा कधी उठतंय, तुला काय करायचंय? बरं, हे सकाळी म्हणे लवकर उठतात. आता सकाळी लवकर उठून आतापर्यंत काय तू उपटलीस महाराष्ट्रामध्ये? याला बरोबर, याला झोपा लागत नाहीत. सतत पैशाचे व्यवहार करत बसायचे. लागेल करोडो रुपये लपवायचे कुठे, याच्या झोप उडाली. सकाळी लवकर उठतात. त्याच्यामुळे लवकर उठावं लागतं. आम्हाला गरज नाही. काय करायचं काय अजित पवारांचं? मध्ये मोठं बंड केलं, राजीनामा देईन. मग काकाने डोळे वटारले, मागे हात बांधून दाती तृण घेऊन समोर उभे राहिले. काका मला माफ करा. दोन महिने बिन खात्याचे मंत्री होते. माफी नाम्याचा काय प्रकार होता आम्हाला पण माहितीये. कशी माफी मागितली, शरद पवार साहेब कसे चिडले. पहिल्यांदा मोठा बंड केलं, आमदार बिमदार सगळे पाठीशी येतील. 3 दिवसांनी पवार साहेब मुंबईमध्ये आले, एक आमदार पाठीशी नाही, एकटे. बरं, घरच्यांच्या जीवावरती जगण्याचं एक वय असतं, नंतर स्वतःच्या जीवावरती जगायचं असतं. वय वर्ष 50-52 झाले तरी काकांच्या जीवावर जगतोय अजून. त्या काकाने हात काढला तर पानपट्टीवाला तरी विचारेल का याला? पहिलं कसं रुबाबात असायचं, रुबाबात. आता लगेच प्रतिक्रिया, पक्ष जो निर्णय करेल तो मला मान्य आहे, बाकी सगळं पवार साहेबांनी बघायचंय. फालतू फुकटचे सल्ले देऊ नका आम्हाला. राज ठाकरे म्हणे नकला करता, या बॅकल्यांच्याच नकला कराव्या लागतात मला. आणि तुमच्यापर्यंत पोहोचणं हे मी कसं पोहोचवीन हा माझा प्रश्न आहे. तुम्हाला जर पोहोचवता येत नाही, तुम्हाला जर बोलता येत नाही, तर मी काय करू? मला काहीच नाही करता येणार. कुठेतरी सांगितलं म्हणले अजित पवारला शरद पवारामुळेच किंमत आहे, आणि मग मी कुठे म्हटलं तुझ्या काकामुळे
ह्याला कुणामुळे किंमत आहे? ह्याला कुणीतरी विचारलं असतं का? ह्याच्या काकामुळे त्याला किंमत आहे, माझ्या काकामुळे मला किंमत आहे. पण काही बोलायचं, हे आता कुणाची किंमत आणि कुणाचं काय? ह्याच्यातनं वाशिम जिल्ह्यातले